नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सात्विक फॅशनचे नाव बदलून ते लावण्य फॅशन करण्याचं ठरवलेलं असतं. म्हणजेच आता या लावण्याच्या आईने अर्णवला चॅलेंज दिलेलं आहे की 15 दिवसात जर माझे 200 कोटी नाही दिले, म्हणजे 60% जे शेअर्स आहेत त्याची किंमत तिने 200 कोटी लावलेली आहे आणि 15 दिवसात जर ती रक्कम दिली नाही तर या सात्विक फॅशनचे नाव बदलून मी लावण्य फॅशन करणार आहे असं तिने सांगितलेलं असतं. आता मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी विचार करत आहेत. ते थांबलेले असतात आणि समोरून त्यांच्या हातामध्ये एक आयती संधी आलेली आहे आणि सात्विक फॅशन वाचवण्यासाठी त्यांना एक मार्ग सापडलेला आहे. म्हणजे फूड अँड फॅशन फेस्टिवल आहे आणि ज्याच्यामध्ये विजेत्यांना मिळणार आहे 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच अर्णव आणि ईश्वरी या कॉन्सर्टमध्ये तिथे पार्टिसिपेट करून आता कंपनी वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता उदयकांत वल्लरीच्या गाडीत लपून बसलेला आहे आणि अर्णव तिथे शेजारी उभा आहे. अर्णव म्हणत असतो की मामी चल मी तुला सोडतोय. तेव्हा ती म्हणत असते की नको रे अर्णव, माझं काम आहे, मी ते काम करते आणि मग येते, माझे काही फोन कॉल्स करायचे आहेत. अर्णव म्हणतो अगं मामी ऑलरेडी उशीर झालाय, कुठे फोन कॉल्स वगैरे करत बसती आता, चल असं म्हणत अर्णव तिला घेऊन जात असतो. पण वल्लरीची मात्र शिट्ट्या वाजायला लागलेल्या असतात, कारण ज्या गाडीमध्ये बसून अर्णव येणार आहे त्याच गाडीमध्ये ऑलरेडी उदयकांत सुद्धा बसलेला आहे. आता वल्लरी हे सगळं कसं मॅनेज करणार? उदयकांत जर वल्लरी सोबत आहे ही गोष्ट अर्णवला समजली तर वल्लरीची वाट लागणार आहे हे वल्लरीला चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच वल्लरी शांतपणे आता अर्णवला सांगत असते की नाही नको मी येईल. पण अर्णव ऐकायलाच तयार नसतो. अर्णवचं असं म्हणणं असतं की ऑलरेडी खूप लेट झालंय, आपण जाऊया असं अर्णव तिला सांगत असतो. आणि शेवटी अर्णवने आता गाडीची चावी घेतलेली आहे आणि तो ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला असतो. शेजारी वल्लरी येऊन बसते. वल्लरीला आता एवढं टेन्शन आलेलं असतं, तिला कळतच नाहीये की करू काय. आता ह्या अर्णवला थांबवू कसं हा मोठा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि इकडे उदयकांत मात्र मागच्या सीटवरती लपून बसलेला असतो. अर्णव मिरर ॲडजस्ट करत असतो तर वल्लरी माझा हात दुखतोय म्हणून उदयकांत दिसू नये अशा पद्धतीने तिथं सीटवरती हात ठेवते. अर्णव म्हणतो मामी काय प्रॉब्लेम आहे, तुला एवढा घाम का आलाय? तेव्हा वल्लरी म्हणते माझी शुगर ड्रॉप झाली असेल ना म्हणून आलाय. अर्णव म्हणतो की काही काळजी करण्याची गरज नाही, आपण लवकर पोहोचतोय, नको काळजी करूस असं तिला सांगत असतो. पण ही बाई किती मूर्ख आहे हे चांगलंच माहिती आहे, कारण ही कशा पद्धतीने गोंधळ घालेल, काय करेल याचा विचारही कोणी करू शकत नाही. इकडे मात्र रमाकांत त्याचबरोबर ईश्वरी आणि आकाश सगळेजण असतात. रमाकांत विचारतात की मला कसं कळलं नाहीये, मी तिथंच भजन ऐकत बसलो होतो, नक्की काय झालं? मग ईश्वरी सांगू लागते की अशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर रमाकांत म्हणतात काय बोलतेस तू, हे सगळं असं कसं काय होऊ शकलं? तेव्हा ईश्वरी सांगत असते काय माहिती, मग आता औषध आणायला आईला सांगितले हे सांगितलं जातं, पण औषध आणायला वल्लरी गेली ही गोष्ट रमाकांतला पटतच नसते. ते म्हणत असतात काय वल्लरी घरात होती? नाही नाही, 2 तासांपूर्वी ती गेले बाहेर, मी स्वतः पाहिलंय तिला. तेव्हा घरातले सगळे हे म्हणत असतात की नाही मी आकाश म्हणतो मी आईला फोन केला होता आणि तिने औषधं घेऊन येते बोलली. तेव्हा रमाकांत म्हणत असतात नाही रे, मी 2 तासांपूर्वी तिला बघितलंय. आता ईश्वरीच्या डोक्यात शंका येऊ लागतात की जर बाबा सांगत असतील त्यांनी पाहिलंय तर काय अर्थ आहे या सगळ्याचा, असा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि इकडे नम्रता म्हणत असते काय माहिती अनिताताई गेले असतील ना, त्यामुळे तुमचा गैरसमज झाला असेल. तेव्हा ते सांगू लागतात की नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, अनिताताई नाही आहेत, मी स्वतः पाहिलंय, वल्लरी गेली असं बाबा एवढे ठणकावून सांगत असतात. आणि त्याच वेळी आकाश म्हणत असतो कसं शक्य हे सगळं, मम्मा तर मला म्हणालेली ती घरात आहे आणि ती गाडी घेऊन गेली असं तुम्ही सांगताय. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्काच बसतो. तेव्हा ईश्वरीच्या डोक्यात विचार चालू लागतात. ईश्वरी म्हणत असते हे सगळं काय घडतंय, बाबांचं म्हणणं असं आहे, पण खरंच मामीच गेले असतील का, मामी घरातच नसतील का, असे विचार डोक्यात सुरू झालेले असतात. आता वल्लरी आणि अर्णव गाडीतून उतरतात. गाडीतून उतरल्यानंतर इकडे अर्णव वल्लरीला म्हणत असतो चल मामी काय झालं? तेव्हा वल्लरी म्हणते हो हो चल आलेच आम्ही असं तर तिने सांगते. तेव्हा अर्णव पुढे जातो. आता वल्लरी पटकन या
उदयकांतला गाडीतून खाली घेते आणि त्याला म्हणते जा जा पटकन जा, कारण ही असली कामं करूच नाही ना माणसानी. पण वल्लरीला मात्र भलतीच हौस असते असली सगळी कामं करायची आणि म्हणूनच तिने असला सगळा गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. मग वल्लरी त्याला गाडीतून उतरते आणि त्याला जायला सांगत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र रमाकांत बाहेर आलेले असतात. रमाकांत बाहेर येतात आणि रमाकांत म्हणत असतात की चला, म्हणजे ही वल्लरी आत्ता पण बाहेर आहे आणि तिला डायरेक्ट येऊन विचारतात एवढ्या अंधारात काय करते. खरं तर रमाकांतला वल्लरीचे सगळे कारनामे माहिती आहेत. ही गोष्ट काय आत्ताची नाही आहे. वल्लरी कशी आहे, तिच्या बाबतीत काय काय घडलेलं आहे, या सगळ्या गोष्टी रमाकांतला आधीपासूनच माहिती आहेत. पण रमाकांत आत्ता तरी सध्या शांत राहतात. अजून तरी त्यांना वल्लरीच्या बाबतीत पुरावा सापडलेला नाही. एकदा का वल्लरीच्या बाबतीत पुरावे सापडले की रमाकांत वल्लरीची मात्र वाट लावणार हे नक्कीच असतं. मग ते तिला विचारू लागतात की नाही, कुठे गेली होतीस तू एवढ्या उशिरा, म्हणून विचारतोय, असं त्यांचं चाललेलं असतं. त्याचवेळी वल्लरी घाबरलेली असते. तिला टेन्शन येतं, हे सगळं काय होऊन बसलंय, आपण याच्यामध्ये अडकणार तर नाही आहेत ना, अशा वेगवेगळ्या शंका तिच्या मनात येऊ लागलेल्या असतात आणि ती घाबरून गेलेली असते. त्यानंतर तिने आतमध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र वल्लरी पाणी घेते आणि स्वतःची समजूत घालू लागते. हे खूप अवघड झालंय, मला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. हे सगळं एवढं सोप्या पद्धतीने होईल असं मला नाही वाटलेलं. याबद्दल आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे अर्णव रूममध्ये आलेला असतो आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो की हे बघ ईश्वरी, तू आता हे सगळं जे काही बोलतेस ना ते मला नाही पटत आहे. ईश्वरी म्हणते अर्णव सर चला, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला देते. तेव्हा अर्णव म्हणतोय की तो उदयकांत माझ्या ताब्यात होता, थोडक्यासाठी तो निसटला हातातून. तेव्हा ईश्वरी म्हणते आता तो मुंबईत आहे हे तर कळलंय ना. तेव्हा अर्णव म्हणतो वेडेस का तू, आपण त्याला शोधतोय हे म्हटल्यानंतर तो मुंबईत थांबेल का, तो आता इथून गायब होणार ना, असं म्हणत आता ईश्वरी बोलत असते. तेव्हा मात्र अर्णव तिची समजूत घालत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत असं ईश्वरी सांगत असते. आणि त्यावेळेस मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की नाही, मला ना आता काही कळतच नाहीये की हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचाय, काय करायचंय, हा विचार अर्णवच्या डोक्यात सुरू असतो. अर्णवचं डोकं खूप ठणकत असतं. ईश्वरी म्हणते की चला मी तुम्हाला मसाज करून देते, असं ईश्वरी अर्णवला सांगते. आणि अर्णवला म्हणते बसा तुम्ही इथं, डोकं दुखतंय ना, मी मसाज करून देते, असं अर्णवला ती सांगते आणि त्याच्या डोक्याला मसाज करायला सुरुवात करते. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. अर्णवला म्हणत असते काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. अर्णव मात्र म्हणत असतो पण ईश्वरी हे सगळं काय आहे, कारण आत्ता हातात आलेला तो माणूस आपल्या हातून निसटलाय. तेव्हा मी सिंदूर हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाहीये. ईश्वरी म्हणते शांत व्हा तुम्ही, असं म्हणत ईश्वरी अर्णवला शांत करत असते आणि त्याच्या डोक्याला मसाज करून देत असते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर मला काय वाटतं माहिती आहे का, तू मसाज सेंटरमध्ये कामाला गेलं पाहिजेस. ईश्वरी म्हणते काय, आणि ईश्वरी म्हणते थांबा, मी आपल्याकडे जो मसाजर आहे ना त्याने पण मसाज करून देते. अर्णव तिला चिडवत असतो, तिला म्हणत असतो मगाशी ना तू डोक्यावर पडलीस, अशी डोक्यावर नको पडत जाऊ गं, नाही आधीच तू डोक्यावर पडलेलीस ना, असं म्हणत तिला चिडवत असतो. ईश्वरीला राग येत असतो, कारण अर्णवचं म्हणणं असतं की ही तुझी जी एक्स्ट्राची बडबड आहे ना त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ होतो, असं तो तिला सांगत असतो. ईश्वरी म्हणते बाद झाला, तुम्ही वाटेल ते बोलू नका मला, असं ईश्वरी त्याला सांगू लागते. त्याच वेळी अर्णव म्हणत असतो की वाटेल ते कुठं काय, मी कुठं काय बोलतोय तुला, मी काहीच वेगळं बोललेलो नाही. हे सगळं ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे ईश्वरी अर्णवला त्या मसाजरने मसाज करून देत असते, पण अर्णवला गुदगुली होत असतो आणि तो म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काय आहे ना ते थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल करावं लागणार आहे. इकडे दुसऱ्या दिवशी आता वल्लरी निघालेली असते आणि लावण्याच्या आईने म्हणजे सौदामीने जिथे गाडी पार्क केलेली आहे तिथे येऊन ती पोहोचते आणि स्वतःच्या सेफ्टी पिनने तिने आता त्या टायरची हवा घालवते, कारण गाडी पंक्चर करायची आणि त्या लावण्याच्या आईला स्वतःबरोबर घ्यायचं हा तिचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्यासाठी तिने हा सगळा घाट घातलेला असतो. मग तिथे त्यांच्या समोर आता ती विचारत असते गाडी, दुसरी गाडी, आणि ही समोरून उभं राहते, चला मी सोडते तुम्हाला. तेव्हा ती म्हणते की नाही गरज नाही आहे, माझी मी बघेल ना माझ्या गोष्टी,
असं इकडे सौदामिनी तिला सांगते. तेव्हा मात्र ती सांगते की बसा हो, चला सोडते मी, तुम्हाला उशीर होईल, कॅब कुठं मागवत बसताय तुम्ही, असं ती स्वतःच बोलायला सुरुवात करते. मग आता सौदामिनी येऊन गाडीत बसते. तेव्हा ती म्हणते की तुम्ही कोण आहे, म्हणजे मला कळलं नाही आहे, मी याच्या आधी तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं म्हणून विचारते. त्यावरती ती म्हणते की मी अर्णवची मामी वल्लरी पाटील. हे नाव ऐकता क्षणी सौदामिनी आता गाडीतून उतरायला लागते. तेव्हा मात्र वल्लरी म्हणते की लावण्याने तुम्हाला काही सांगितलं नाही आहे का माझ्या बाबतीत? तसे लावण्य आणि अर्णवचं लग्न व्हावं ही माझी खूप इच्छा होती आणि त्यासाठी मी आणि लावण्य आम्ही दोघींनी एकत्र येऊन खूप प्रयत्न केले होते. त्याच्यामुळं बघा, आत्ता मी काय सांगते ते तुमच्या लक्षात येते का? कारण ज्या गोष्टी त्यावेळेस होत्या, आत्ताही मी तुमची मदत करायला तयार आहे, असं इकडे लावण्या तिला सांगत असते. पण आता सौदामिनीचं म्हणणं असतं की माझा काय फायदा होणार आहे याच्यामध्ये, कारण सौदामिनीला तिचा फायदा महत्त्वाचा असतो आणि तिला माहिती असतं की ही बाई नक्कीच काहीतरी ऑफर आपल्याला देणार असेल किंवा हिला काहीतरी फायदा असल्याशिवाय ही आपल्याशी हातमिळवणी करणार नाही. हे चांगलंच लक्षात आल्यानंतर ती म्हणते तुमचं काय म्हणणं आहे? सौदामिनी सांगते की तुम्ही सात्विक फॅशनचे 60% शेअर होल्डर आहात, तुम्हाला सात्विक फॅशन पूर्णपणे मिळवलं पाहिजे. त्यानंतर 25% त्यातले शेअर्स मला द्यायचे आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटेल ती मदत करायला मी तयार आहे. अर्णव आणि ईश्वरीला घरातून मी सळो की पळो करून सोडणार आहे, हे सगळं स्वतःच्या तोंडाने ते कबूल करते. इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचंही बोलणं चालू आहे. अर्णव ऑफिसमध्ये आता वेगवेगळे डिसिजन घेत आहेत. SR इन्फ्रा म्हणून त्याची एक कंपनी आहे आणि मग त्याच्यातून त्याला अंजली टेक्स्टाईलसाठी पैसे उभे करायचे आहेत. तर अर्णव सांगू लागतो, त्याने बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घेतलेली असते, सगळ्यांच्या समोर तो बोलत असतो. आपली SR इन्फ्रा जे आहे ती आपण विकूया आणि त्यातून जे पैसे आहेत ते उभे करून अंजली टेक्स्टाईलसाठी वापरूया. मग सगळ्यांनी हा डिसिजन घेतलेला असतो. तेव्हा शिर्के म्हणतात की सर, तुमचा डिसिजन जर फायनल असेल तर आजच पेपरवर्क करूया, म्हणजे मला सेलर्स शोधणं सोपं जाईल, असं इकडे तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हो नक्की, शुअर, मी लवकरच तो निर्णय घेईल आणि तुमच्या सगळ्यांसमोर त्याची अपडेट्स देईल, असं त्याचं चाललेलं असतं. पण शिर्केंचं म्हणणं असतं की आपल्याला आजच्याच केलं तर बरं होईल. अर्णव शेवटी मग त्या निर्णयापर्यंत पोहोचतो की आजच्याच करण्यासाठी काय करावं लागेल. त्याचबरोबर इकडे आता नेमकं त्याच वेळेस तिथे येऊन पोहोचते ती म्हणजेच सौदामिनी आणि ती म्हणते की हे सगळं जे काही तुमचं चाललं आहे ना त्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे, फक्त मी एकच विचार करते की SR टेक्स्टाईल जी आहे, SR टेक्स्टाईल ही आपल्या सात्विक फॅशनच्या अंडर येते आणि अंजली इन्फ्राचा याच्याशी काहीही संबंध नाही, असं ती स्वतःच्या तोंडाने सांगते. त्यामुळं तुम्ही ही कंपनी विकून यातून येणारे पैसे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. अर्णव म्हणतो की मी माझ्या कंपनीच्या बाबतीत स्वतः डिसिजन घेऊ शकतो. त्यावरती तिचं म्हणणं असतं की नाही घेऊ शकत आहे, मी या कंपनीची ओनर आहे. आणि मग बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग असते, त्यांना सगळ्यांना ती उठवून लावते आणि सांगते की मी या गोष्टीसाठी तयार नाही. आणि कसं आहे माहिती आहे का, जेवढे ज्याचे स्टॅक आहेत ना तेवढ्याच त्याच्या पैशाला किंमत असते किंवा बोलण्याला किंमत असते, असं सुद्धा ती बोलते. म्हणजे तिने इथं स्पष्ट केलेलं आहे की तुला काहीही किंमत नाही, कारण या कंपनीचे 60% शेअर माझ्याकडे आहेत. अर्णव म्हणत असतो की ते शेअर मॉर्गेज आहेत, त्यामुळे तुम्ही कंपनीच्या ओनर नाही होऊ शकत आहे. तेव्हा आता सौदामिनी अर्णवला म्हणते की मी एक ऑफर देते, बघा तुम्ही काय म्हणताय ते. कसं आहे माहिती आहे का अर्णव, राजेश शिर्के, 200 कोटी मला 15 दिवसात द्यायचे आणि स्वतःची कंपनी वाचवायची. अर्णव म्हणतो 200 कोटी, डोक्यावर पडलेस का, एवढी किंमत आहे कंपनीची? ती म्हणते बघ, नाहीतर 15 दिवसात लावण्या हे नाव तुझ्या तोंडी कंटिन्यू ऐकावं लागेल, कारण सात्विक फॅशन बदलून मी ते नाव लावण्या फॅशन करणार आहे. तुझ्या आईसाठी पाहिलेलं तुझे स्वप्न आहे ते स्वप्न आता धुळीच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र तिने आता वेगळ्या पद्धतीने डाव टाकला, ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. आणि त्याच वेळी इकडे तिचा डाव कसा उधळून लावायचा याचा विचार अर्णव करत असतो. इकडे वल्लरीला आता उदयकांनी भेटायला बोलवलेलं असतं. वल्लरी म्हणते काय चाललं हे सगळं, एवढी माणसं अर्णवने त्या मागावर ठेवलेत आणि तरीही तुम्ही या पद्धतीने काय वागता आणि मला भेटायला काय बोलवलं? तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर आहे, गायब व्हायचं असेल तर कधीही येऊ शकतो मी, पण त्यासाठी पैसे लागतात. तेव्हा ती म्हणते मी कुठून देऊ पैसे? तेव्हा उदयकांत म्हणतो की मला काही सांगायचं नाही आहे,
पैसे उभे करायचे आणि मगच मायाशी बोलायचं, असं उदयकांत तिला सांगत असतो. तेव्हा ती म्हणत असते की नाही, ते शक्य नाही. तेव्हा उदयकांत म्हणतो, ठीक आहे, मी अर्णव राजशिर्केकडे जातो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुराव्यासहित सांगतो. इकडे ऑफिसमध्ये गोंधळ झालेला असतो आणि सौदामिनीने ते लेटर दिलेलं असतं आणि प्रपोजल सांगितलेलं असतं, ते वाचून घे असं सौदामिनी सांगितल्याबरोबर इकडे अर्णव आणि शिर्के ते प्रपोजल बघतात. आता 15 दिवसांची मुदत आहे. 15 दिवस फक्त अर्णवकडे राहिलेत सात्विक फॅशन वाचवण्यासाठी. कारण ह्या बाईने वरचेवर वेगवेगळे गोंधळ घालतच नेलेले आहेत. तिचं थांबतच नाहीये. एका प्रॉब्लेममधून सोल्युशन काढलं की दुसरा प्रॉब्लेम हा अर्णव आणि ईश्वरीच्या समोर हजर असतो. आता मात्र सौदामिनी दिलेली ऑफर काही अर्णवला पटलेली नसते आणि अर्णव मात्र विचार करू लागतो आणि ती तिथून उठून जाते. अर्णव म्हणतो की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि शांतपणे विचार करावा लागणार आहे. हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. अर्णव म्हणतो की आता मी कसं वाचवणार आहे या कंपनीला. ही कंपनी आईची कंपनी आहे. आईच्या नावानं मी ही कंपनी उभी केलेली आहे. तर ही कंपनी मी वाचवणार कसं, हा एकच प्रश्न अर्णवच्या पुढे असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही भेटलेले असतात. ईश्वरी म्हणते, सर काय झालंय नक्की, कशाबद्दल बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा अर्णव सांगतोय की तिने 15 दिवसांची मुदत दिली. त्या 15 दिवसांमध्ये 200 कोटी कसे उभे करणार आहोत. तेवढ्यातच एक रस्त्यावरून तिथून टेम्पो चाललेला असतो आणि त्यातून काही पॅम्पलेट उडून बाहेर पडतात. ईश्वरी ते पॅम्पलेट उचलते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, फॅशन आणि फूड इन्व्हेस्टमेंटसाठी संधी. मग जर या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकलात तर तुम्हाला 1 बिलियन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. हे ऐकता क्षणी ईश्वरी म्हणते, हे सगळं गणूबाप्पाच्या कृपेने झालेलं आहे. आणि समोर असलेला गणूबाप्पाचा फोटो ती अर्णवला दाखवते. दोघंही गणूबाप्पाला तिथे नमस्कार करतात आणि फायनली आपल्याला मार्ग सापडला आहे हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.